नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील मुख्य रस्त्यावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी मंगळवारी आपल्या ताब्यातील कार चालवत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला कट दिला अशी माहिती समोर आली। या घटनेनंतर दुचाकी चालक शिक्षक डॉक्टर राहुल निरंजन सिंग यांनी हा काय प्रकार आहे गाडी चालवायचा असा जाब विचारला। वाद वाढला। या वादात निकुळे यांचा पारा चढला आणि त्याने पिस्तूल काढून शिक्षकाला रोखलं अशी चर्चा परिसरात रंगली। यानंतर या प्रकाराची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। ही बाब केवळ किरकोळ वादापुरती मर्यादित राहिली नाही। शिक्षकांनी निकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले तर निकुळे यांनी प्रति तक्रार दाखल करत आपली बाजू मांडली। आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना यशवंत निकुळे यांना भावना अनावर झाल्या। मी एका गरीब आदिवासी कुटुंबातून वर आलोय। अनेक अडचणींवर मात करत मी राजकारणात आलो, पण आज माझ्यावर राजकीय दृष्ट्या कट रचला जातोय। माझ्यावरचे आरोप हे पूर्णपणे पूर्वनियोजित आहेत। मला बदनाम करण्यासाठी काही जण मुद्दाम अशी चित्र उभी करतात असं म्हणत ते भावुक झाले। सर्व अफवा आहेत त्या। माझी रोजची दिनचर्या आहे, सकाळी मुलांना शाळेत सोडणे आणि नंतर जॉगिंग ट्रॅकला जाणे। मुलांना शाळेत सोडून मी मेन रोडवरती इंदिरानगरला येत होतो। येताना मी रोड क्रॉस करत होतो आणि एक 2 व्हीलरवाली व्यक्ती पाथर्डीकडनं जोरात 2 व्हीलर घेऊन इकडे नाशिककडे येत होती। तर आम्ही क्रॉसिंगच्या वेळेस एकमेकांना थोडी जम्पलिंग झाली, काही क्रॉसिंग झाली नाही, काही नाही। त्यांनी गाडी साईडला केली, मी गाडी साईडला केली, पण तो उतरला आणि डायरेक्ट त्यांनी शिव्या गाळ्या चालू केल्या। त्यानंतर मी बी खाली उतरलो, म्हटलं का शिव्या गाळ्या करतोय काय नाही असं झालं। तो म्हणे थांबा बघतो तुम्हाला। नंतर मग त्यांनी माझा फोटो काढला, गाडीचा फोटो काढला। त्याच्यानंतर आजूबाजूचे नागरिक इथं जमले, आपल्या आजूबाजू काय झालं त्यांनी विचारणा केली। नंतर त्याच्या लक्षात आलं का लोक जमलेले आहेत। तो गाडीला किक मारून निघायचा प्रयत्न होता। मी त्याला थांबवलं, म्हटलं थांब, मला बी तुझा फोटो काढू, तू फोटो काढ। मी त्याचा गाडीचा फोटो काढला, त्याचा फोटो काढला। नंतर तो निघून गेला आणि मी माझ्या जॉगिंग ट्रॅकला सकाळच्या याला निघून गेलो। नंतर काय झालं, हा विषय संपलेला होता, किरकोळ विषय होता तो। पण नंतर थोड्या दुपारनंतर असं लक्षात आलं का काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून ते फेसबुकला व्हॉट्सअपला ती गोष्ट व्हायरल केली आणि त्याच्यात काही तथ्य नव्हतं असं त्यांनी वेगवेगळे आरोप केले। मी गेली 25 ते 30 वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे। गेले 2 टर्म मी माझी मिसेस आदिवासी वार्ड राखीवमधून मी इलेक्शन निवडून आलेलो आहे। चांगलं सामाजिक काम आमचं एरियामध्ये आहे, पण काही राजकीय लोकांच्या बहुतेक ते पोटामध्ये दुखतंय असं वाटतं आणि त्यांनी या गोष्टीचं किरकोळ गोष्टीचं भांडवल करून संबंधित व्यक्तीला उकसवले असं मला वाटतंय। तरी मी इंदिरानगर पोलीस स्टेशनला तसा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनवरती पोलिसांवरती पूर्ण मला खात्री आहे ते मला न्याय देतील। आणि एवढीच माझी विनंती आहे आपल्या मार्फत की ह्या मागे कोण राजकीय व्यक्ती आहेत संबंधित व्यक्तीला उकसवण्यामागे किंवा ही गोष्ट घडवण्यामागे, त्या कालच्या कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा काही झालेल्या गोष्टी असतील तर याची माहिती पोलीस स्टेशननी आम्हाला मिळावी ना आपल्या मार्फत आम्हाला तसं मिळावे, कारण आम्ही एकदम साधारण लोक आहोत आणि गरिबीतून आम्ही वरती आलेलो। तर आमच्या इगोला ठेस पोचलेली आहे, तरी याचा आपल्या मार्फत आम्हाला न्याय मिळावा हीच आपल्या गाडीत रिव्हॉल्वर होतं, रिव्हॉल्वरतून आपण धमकी दिली असं सर्व खोटं आहे। मी टी शर्ट आणि बरमुडावर घेतो आणि रिव्हॉल्वर ते ठेवायचं काय, आम्ही ह्या क्षेत्रातले लोकच नाही, आम्ही सामाजिक लोक आहोत आणि आम्ही आमचं लहानपणच झोपडपट्टीमध्ये गेलेले आहे। आम्ही गरजू लोक आहेत, गरीब लोक आहोत आणि आदिवासी लोक आहेत। एक टाइम खायचो, एक टाइम असे झोपायचो, असं करून आम्ही आमचं आयुष्य काढलेलं। पण काही राजकीय लोक याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं, तर त्याचा न्याय निवाडा इंदिरानगर पोलीस स्टेशनने आणि आपल्या मार्फत करावा अशी मी आपणास विनंती करतो। आपण भावुक होतोय, भावनिक झालात बोलताना, काही राजकीय षडयंत्र आहे असं? 100% आहे, कारण आम्ही जे काम करतो ते तळागाळातील समाजाचं गोरगरिबांचं काम करतो।
त्या या लोकांना बघवत नाही आणि त्याचा हा इफेक्ट आमच्यावरती आलेला आहे. महापालिका निवडणूक आहेत त्यामुळे 100% त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते असं आणू शकत नाही, तर असं डॅमेज करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे. तर या प्रकरणावर तक्रारदार शिक्षक डॉक्टर राहुल निरंजन सिंग यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. डॉक्टर राहुल निरंजन सिंग आहे. मी पाथर्डी फाटा इथे राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे. नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे. तरी मी माझा रोजचा माझा राहणदारी जो आहे पाथर्डी फाटा ते नाशिक रोड इंदिरानगर मार्गे मी जातो. तरी आज सकाळी सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक इसम या अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायव्हिंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगल्यात तो आला. तर कसं तरी मी माझा स्वतःला सांभाळून मी पुढे निघत होतो. तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं, आता कॉमन सेन्स भाऊ म्हटलं, तुमची चुकी झालेली इकडं, तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय. मग तो म्हणे, इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला. म्हटलं एवढ्या छोट्याशा क्षुल्लक गोष्टीवरनं तुम्हाला का बरं मारून टाकशील. मग आमचा थोडासा वाद पुढे वाढला. तेवढं त्याने डॅशबोर्ड मधनं गन काढली. गन म्हणजे पूर्ण प्रॉपर कव्हर मध्ये गन होती आणि गन त्यांनी काढली. तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ द्यायचंय मला. तरी मग थोडा आरडाओरड तिकडं सुरू झाला. तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गन परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली. मग त्याला मी म्हटलं बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला. तो म्हणे, तुला जो फोटो घ्यायचा घे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही नाशिकमध्ये पूर्ण. कोणाकडे जायचं तुला जाय, पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे, आता तू ते बघ. तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा आणि माझा पण फोटो घेतला आणि तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी. तर तो म्हणे, नीट गाडीवरती बस, नाहीतर गोळीने वाचला, आता गाडी निवडून म्हणे तुला, निघ म्हणे पटकन येतात. या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोहोचलो. मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं, कारण की घरी मी आणि माझी आई एकटे असतात. तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांतते बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला, कारण की मेल केला की मला अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला. मी हा मेल CMO म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केलाय, एकनाथजी शिंदे साहेबांना पण केला आणि नाशिक CP साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला. नंतर इकडं पोलीस स्टेशन इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर या प्रकरणात दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्यात. पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याची शक्यता आहे. माजी नगरसेवकाचा अश्रूंनी भरलेला हा आरोप आणि शिक्षकाची केलेली गंभीर तक्रार, नेमकं सत्य काय हे तपासांती स्पष्ट होईल. मात्र सध्या या संपूर्ण प्रकरणानं नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशीसह नितीन चव्हाण, नाशिक.